नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी उपवासासाठी साबुदाणा बटाटा चकली बनवलेली आहे। ती पण एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम प्रमाणशीर हे मी माप दिलेलं आहे या व्हिडिओमध्ये। इथे पाहू शकता तुम्ही, या प्रकारे ही बटाटा साबुदाणा चकली तयार होते। खूप मस्त अशी होते आणि जो साबुदाणा आहे तो दाताखाली अजिबात कडक लागत नाही। एकदम मस्त अशी, हे पहा, एकदम छान अशी होते। त्यासाठी 1 किलो हा साबुदाणा घ्यायचा आहे। आता हा व्यवस्थित स्वच्छ असा करून घ्यायचा आहे। यामध्ये काही खडे वगैरे जर असतील तर ते काढून घ्यायचे आहेत आणि भिजत घालायचा आहे। इथे 2 पाण्यामध्ये हा साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता भिजण्यासाठी इथे 1 तांबे मी पाणी घातलेलं आहे। पाणी थोडंसं जास्त जरी झालं तरी पण चालू शकतं, तसं पण साबुदाणा हा थोडासा सैलसरच ठेवायचा आहे आणि हा साबुदाणा रात्री भिजत घालायचा आहे। 1 किलो साबुदाण्यासाठी इथे 2.5 किलो बटाटे हे 3 शिट्ट्या घेऊन उकडून घेतलेले आहेत। आता हे किसून घ्यायचे आहेत। या प्रकारे सर्व बटाटे हे किसून घ्यायचे आहेत। बटाटे इथे किसून झालेले आहेत। आता हिरवी मिरची घ्यायची आहे आणि ती मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखटही इथे वापरू शकता, पण मी हिरवी मिरची वापरणार आहे। ती पण तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार घ्यायची आहे। इथे ही मिरची आता वाटून झालेली आहे। एका पातेल्यामध्ये मी 1 लिटर हे पाणी घातलेलं आहे, ते उकळू द्यायचं आहे। इथे हा 1 किलो साबुदाणा हा मस्त असा भिजून तयार झालेला आहे। आता याला मोकळा करून घ्यायचा आहे। त्यानंतर उकळलेल्या पाण्यामध्ये हा साबुदाणा टाकायचा आहे। इथे छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे आणि हा साबुदाणा आता यामध्ये घालायचा आहे। गॅस हा बारीक करायचा आहे सुरुवातीला। त्यानंतर आता हिरवी मिरची ही यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकत्र केल्यावर त्याची चव घ्यायची आहे। जर आळणी वाटत असेल तर मीठ त्यामध्ये घालायचं आहे। इथे थोडं घट्ट वाटत आहे म्हणून यामध्ये मी 1 ग्लास पाणी हे गरम करून टाकणार आहे। आता यामध्ये मी जवळजवळ 1.5 लिटर पाण्याचा उपयोग केलेला आहे। 1 किलो साबुदाण्यासाठी कंप्लीट 1.5 लिटर पाणी हे इथे वापरलेलं आहे आणि हे आता सारखं असं हलवत राहायचं आहे, कारण खाली लागण्याची शक्यता असते। स्टीलचं पातेलं आहे त्यामुळे, आणि गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे। हा इथे याप्रमाणे हा साबुदाणा व्यवस्थित ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। आता गॅस बंद करून बटाट्याचा जो किस केलेला आहे तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता हा सर्व किस यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। इथे हा साबुदाणा आणि बटाटा जो आहे तो रवीच्या साहाय्याने मी मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये थोडीशी चव घेऊन पाहिजे आहे। जर थोडंसं आळणी वाटत असेल तर वरून तुम्ही मीठ इथे वापरू शकता। या पद्धतीने आता हे मिक्स करून झालेलं आहे। आता याच्या चकल्या बनवायला घ्यायचं आहे। तोपर्यंत झाकण ठेवून द्यायचं आहे। आता ह्या चकल्या करायला सुरुवात करायची आहे। आता एका चमच्याच्या साहाय्याने हे सारण घ्यायचं आहे आणि एका कॅरी बॅगमध्ये
घालायचा आहे। शक्यतो तेलाची जर कॅरी बॅग असेल तुमच्याकडे तर तिचा तुम्ही इथे वापर करू शकता। या प्रकारे सर्व चकल्या या पिशवीच्या साहाय्याने करून घ्यायच्या आहेत। तुम्ही इथे सोऱ्याचाही वापर करू शकता, पण सोऱ्यापेक्षा हे जास्त सोपं वाटतं। शक्यतो तेलाची पिशवी वापरा, म्हणजे जे सारण असतं साबुदाणा आणि बटाट्याचं ते चिकटलं जात नाही जास्ती। हे पाहू शकता, या प्रकारे सर्व चकल्या इथे करून झालेल्या आहेत। आता याला 1 दिवस घरात सुकवायच्या आहेत आणि 3 दिवस तरी उन्हामध्ये नंतर कडक वाळवून घ्यायच्या आहेत। 3 दिवस व्यवस्थित अशा कडकडीत या चकल्या वाळवून घेतलेल्या आहेत। आता तुम्हाला या तळून दाखवते। तेल चांगलं तापलं की गॅस हा बारीक करायचा आहे, म्हणजे चकल्या या लाल होत नाहीत। हे पहा, इथे या चकल्या तिप्पट ते चौपट फुलतात आणि जो साबुदाणा आहे तो पूर्ण फुगला जातो आणि दाताखाली असा कडक लागत नाही। एकदम छान अशा या चकल्या होतात। इथे पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त अशी कुरकुरीत अशी होते। इथे पाहू शकता तुम्ही, हे पहा, एकदम छान अशी होते। नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।